शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या प्रभाग क्रमांक 22चे अधिकृत उमेदवार पवन कदम, पल्लवी कदम, नम्रता कोळी यांच्या भव्य महारॅलीचं आयोजन आज करण्यात आलं होतं. खासदार नरेश म्हस्के, त्याचप्रमाणे शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, त्याचप्रमाणे श्री सुधीर कोकाटे आदी या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झाले होते. सादर करीत आहोत त्या रॅलीची एक झलक. ठाणेकर नागरिकांना अस्सल सीकेपी फूड चाखायची संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली आहे. 16, 17 आणि 18 जानेवारी रोजी ठाणे शहरातील समारोह बँक्वेट हॉल अर्थात सीकेपी हॉल येथे सीकेपी फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री समीर गुप्ते यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. या सीकेपी फूड फेस्टिवलला ठाणेकर नागरिक दरवर्षी उदंड प्रतिसाद देतात. सीकेपी फूड फेस्टिवलची वर्षभर वाट बघत असतात. याचं कारण या ठिकाणी सीकेपी पद्धतीने बनवलेलं जेवण अतिशय चवदार आणि रुचकर पद्धतीने नागरिकांना ऑथेंटिक फूड मिळत असतं. त्यामुळेच सीकेपी फूड फेस्टिवलचे नागरिक वाट बघत असतात. सीकेपी घरामध्ये जे पदार्थ बनवले जातात त्याच पद्धतीने इथे ते नागरिकांना सर्व केले जातात. त्यामुळे अस्सल खवय्ये सीकेपी फूड फेस्टिवलला आवर्जून भेट देतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री समीर गुप्ते यांनी दिली. सीकेपी फूड फेस्ट हा ठाणेकरांचा आवडीचा खाद्य महोत्सव दरवर्षीप्रमाणे ठाण्याच्या समारोह बँक्वेट सीकेपी हॉलमध्ये 16, 17 आणि 18 जानेवारी या दिवशी होतोय. विविध सीकेपी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, विविध ग्राहकोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स, फॅशन गारमेंट्स, ज्वेलरी आणि बरंच काही असं वेगवेगळे वस्तू असलेले स्टॉल्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. जवळपास 60 ते 70 स्टॉल्स इथे आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीकेपी समाजाच्या ज्या आगळ्यावेगळ्या पाककृती आहेत, ज्या लोकप्रिय लज्जतदार पाककृती आहेत, याचा आस्वाद घेण्याची संधी ठाणेकरांना या फेस्टिवलला मिळत असते आणि यावर्षीसुद्धा ती मिळणार आहे. या फेस्टिवलला येण्यासाठी तुम्हा सर्वांना सीकेपी फूड फेस्टकडनं हे आग्रहाचं निमंत्रण. नक्की या. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21ड अपक्ष उमेदवार किरण नाक्ती यंदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आपण कार्यरत आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची कामं केलेली आहेत. नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी झालेलो आहोत. कोविड कालावधीमध्ये नागरिकांना जीवाची पर्वा न करता मदत केलेली आहे. याच कालावधीमध्ये अनेक दिवस घराच्या बाहेर राहून जीव धोक्यात घालून नागरिकांची कामं केलेली आहेत. त्यामुळे नागरिक निश्चितपणे आपल्याला निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फुगा हे चिन्ह घेऊन ते नागरिकांसमोर जात आहेत. प्रभाग क्रमांक 21ड मधील नागरिक हे निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास किरण नाक्ती यांनी व्यक्त केला आहे. काल त्यांनी दिंडी काढून संस्कृती जपत अनोख्या पद्धतीने प्रचार केला आणि नागरिकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीमध्ये नागरिक निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण प्रभाग तुम्ही बघताय की भक्तिमय वातावरणामध्ये डुंबलेला आहे. झालं असं की राजकारणामधल्या अनेक अशा गोष्टी असतात ज्या सर्वसामान्य लोकांना नको असतात, पण इथे एक वातावरण असं झालंय की रोज नव्यानं आपल्या प्रभागात असलेली लोक येत आहेत, भेटत आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की एक सेवेकरी कुठेतरी सभागृहात गेला पाहिजे. आणि म्हणून एक सेवेकरी म्हणूनच आम्ही आजपर्यंत काम करत आलोय आणि एक सेवेकरी म्हणूनच काम करत कायम राहू याकरताचा प्रयत्न जेव्हा माझ्या प्रभागातले माझ्या माऊली करतात, माझ्या भगिनी करतात, माझे वडीलधारी करतात, माझी बच्चे कंपनी करते, ती तर काही मतदान नसते करणार, पण तिच्या सुद्धा तोंडामध्ये फुगा 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 आहे. आणि मला असं वाटतं हे तुम्ही बघताय
हे ऐश्वर्य ही संपत्ती किरण नागतीची आहे। याच्यातली एकही व्यक्ती 1000-2000 रुपये देऊन आलेली नाहीये। तुम्ही कॅमेरा घेऊन जाऊन तिथे विचारू शकता। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे। काल रविवार होता, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सगळ्याच उमेदवारांनी केला। प्रभाग क्रमांक 21चे उमेदवार प्रतिभा मढवी, सुनेश जोशी आणि इतर उमेदवारांनी प्रचार मिरवणूक काढली होती। पाचपाखडी प्रभागामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि महायुतीचे इतर पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। या संपूर्ण परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी केलेलं काम, कार्यकर्त्यांचा असला संच, या ठिकाणच्या माजी नगरसेवकांनी जनतेसाठी केलेलं कार्य, या सगळ्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचा विजय हा निश्चित असल्याचं यावेळेस राजेश मढवी, सुनेश जोशी आणि श्री विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं। असे आजचा रविवार भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या महायुतीने अक्षरशः ठाणे शहर ढवळून काढण्याकरता उपयोगात आणलेला आहे। ठाण्याच्या लोकांनी आपलं मत आधीच बनवलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी महायुती ही निवडणूक लढते आहे त्याच्या मागे पूर्ण जनमत उभं झालेलं आहे। फक्त त्या जनमताचं प्रकटीकरण, मॅनिफेस्टेशन आज होत आहे आणि म्हणून सगळीकडे आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या उमेदवारांना खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि लोक आता परवा म्हणजे 15 तारखेची वाट बघतायत की ज्या दिवशी ते जाऊन कमळाचं चिन्ह जिथे आहे ते बटन दाबतील आणि जिथे जिथे शिवसेनेचं चिन्ह आहे तिथे धनुष्यबाणावर आपली पसंतीची मोहोर उमटवतील। आज जवळपास 2 ते 3 हजार नौपाडा पाचपाकडी वासी आमच्यासाठी रस्त्यावर उतरलेत, आम्हाला समर्थन देण्यासाठी उतरलेले आहेत। हा भारतीय जनता पार्टी महायुतीचा गड आहे यावरून सिद्ध होत आहे आणि 16 तारखेला प्रभागात 4ही कमळं फुललेली आपल्याला दिसतील। मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि महिलांनाही आमच्याबरोबर सहभागी व्हायला अतिशय आनंदाने सहभागी होतात, कारण 17ला जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासून ग्राउंड लेवलला काम करत आहोत आणि त्यांच्या सोबत आहोत आणि आज मतं मागायला जेव्हा निघतोय तेव्हा छान प्रतिसाद मिळतोय आणि खात्रीने आम्हाला वोट देणार आहेत आणि आमच्या बरोबर त्या सहभागी होत आहेत। 2017 साली जे भारतीय जनता पार्टीचं पॅनल भरघोस मतांनी निवडून आलं होतं, आज पुन्हा एकदा तेच पॅनल या भागातून उभं आहे
आणि भारतीय जनता पार्टीचा नेहमीच बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि इथला मतदार हा अतिशय सुज्ञ सुजाण, पक्ष आणि व्यक्ती बघून मतदान करणारा इथला मतदार आहे. आणि गेल्या 9 वर्षामध्ये अनेक विकास कामं असतील किंवा लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या 100% सोडवण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या मार्फत झालेलं आहे. आपण जर बघत असाल की आज ही प्रचंड गर्दी चारही उमेदवारांच्या रॅलीला जमलेली आहे. वही गर्दी जर बघाल तर कुठेही मनात शंका नाहीये की हे चारही उमेदवार का, फक्त आपल्याला काही औपचारिकता बाकी आहे की हे उमेदवार कितीच्या लीडने निवडून येतात. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 25 मधून माजी विरोधी पक्षनेते श्री प्रकाश बर्डे, वर्षा मोरे, त्याचप्रमाणे रीटा यादव आणि रेखा यादव या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सामोरे जात आहेत. निवडणुकीच्या रिंगणामध्ये सामोरं जात असताना तुतारी या पक्षाच्या चिन्हाद्वारे ते नागरिकांना आवाहन करत आहेत. या प्रभागामध्ये गेले अनेक वर्ष आपण कार्यरत आहोत आणि त्यामुळे नागरिक निश्चितपणे आपल्यावर विश्वास व्यक्त करतील असं श्री प्रकाश बर्डे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. या प्रभागाच्या समस्या आपल्याला चांगल्या माहिती आहेत. अनेक समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक असताना आपण प्रयत्न देखील केले होते. मात्र आता पुन्हा एकदा नागरिकांसमोर जात असताना नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं श्री प्रकाश बर्डे यांनी सांगितलं. जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहे, जे आव्हाड साहेबांच्या बरोबर असणारे, आव्हाड साहेबांनी जे उभे केलेले आहेत ते आमचे 4 नगरसेवक आहे. मी स्वतः आहे, त्याच्यानंतर रिंकू यादव यांची मिसेस आहे रेखा यादव, त्यानंतर यांची मिसेस पूर्वी नगरसेविका होती रीटा यादव आहे. आणि आता वर्षा मोरे सुद्धा आता आपल्या ह्या बोर्डामध्ये नगरसेविका होत्या, त्या या वर्षा मोरे आहेत. आणि आम्ही या ठिकाणी येतो की लोक एवढी दहशतीखाली आहेत, की लोक एवढी घाबरत आहेत की लोक मतदान आम्हाला गेल्यानंतर आम्हाला घाबरतात की जर मतदान केलं तर इथे अडचणी निर्माण होणार, दादागिरी होणार, आम्हाला त्रास होणार, म्हणून लोक घाबरत आहेत. इथे पाण्याचे आता आम्ही त्या गल्लीत विचारलं, महापालिकेचं पाणी आहे त्याला 500 रुपये घेतात. म्हणजे आम्ही आमच्या परिसरामध्ये आटकोणेश्वर, पोंडपाडा, भास्करनगर, घोलाईला आम्ही फुकट पाणी देतो. महापालिकेचं जे 160 रुपये असतात ते तेवढेच फक्त भरतात, पण इथे पाणीसुद्धा विकलं जातं आणि इथे दादागिरीच चालू आहे सगळी. और एक बात है कि लोग आव्हाड साहब को अच्छे से जानते हैं, क्योंकि आव्हाड साहब ने यहाँ के लोगों का घर बचाया है, लोगों की मदद की है. इनके घर के लिए खुद को साहब ने अपनी जान को जोखिम में डाल के पटरी पे बैठे, क्योंकि इनका घर नहीं टूटना चाहिए. साहब हमेशा एक गरीबों की आवाज़ है, एक सेकुलर की आवाज़ है. आव्हाड साहब हमेशा गरीबों के लिए और सेकुलर की आवाज़ उठाते हैं, इसमें कोई दो राय नहीं. लोकशाही मार्गाने आमच्या पक्षाच्या 4 उमेदवारांचा प्रचार प्रभाग क्रमांक 25 गोलाई, आत्मनेश्वर, शिवशक्तीनगर, भास्करनगर, पोंडपाडा आणि शांतीनगरमध्ये चालू आहे. आणि आता शांतीनगरमध्ये आमची प्रचार गाठीभेटी चालू आहेत मतदारांच्या. त्यांच्याबरोबर आमचे सन्माननीय माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे साहेब आणि आमचे बाकीचे उमेदवार असे एकत्र फिरतो आहोत. परंतु इथला जो मतदार आहे हा मुळात आव्हाड साहेबांवरती प्रचंड प्रेम करणारा मतदार असून आता आम्हाला फिरताना ते जाणवत आहे की तो आव्हाड साहेबांवरती प्रेम करतो आणि तो आव्हाड साहेबांना मतदान देण्यास इच्छुक आहे. पण थोडं दहशतीचं वातावरण आहे, परंतु मला खात्री आहे की आव्हाड साहेबांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षावरती असणारं इथल्या मतदारांचं जे प्रेम आहे ते 15 तारखेला तुतारीचं बटन दाबून 16 तारखेमध्ये या 4ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय देऊन इथली दहशत संपवतील हा विश्वास आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून श्री उमेश पाटील निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असलेले उमेश पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहेत. या प्रभागामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामं झाल्याने नागरिकांना आपल्यावर विश्वास आहे, त्यामुळेच आपल्या रॅलीला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असं श्री उमेश पाटील यांनी सांगितलं. काल उमेश पाटील यांनी रविवारचं औचित्य साधून एका रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी इतरही उमेदवार सहभागी झाले होते. खारेगाव, पारसिकनगर, त्याचप्रमाणे NMM सोसायटी, महात्मा फुले नगर आदी परिसरातून ही रॅली काढण्यात आली. नागरिक या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. कुणालाही या ठिकाणी बोलवण्यात आलं नव्हतं, मात्र आपण केलेली कामं याची पोचपावती म्हणून नागरिकांनी ठिकठिकाणी आपलं स्वागत केलं असं श्री उमेश पाटील यांनी सांगितलं. शिवसेना महायुतीचे उमेदवार
आज चारही प्रभाग 9 मधून चारही उमेदवार आम्ही या ठिकाणी संपूर्ण खारेगाव, पारशीनगर, सह्याद्री, एनएनएम, संपूर्ण महात्मा फुले यामध्ये फुलेनगर आम्ही रॅली करण्यात आली. आपण बघता संपूर्ण या भागातील सोसायटी असतील, मान्य आमचे सहकारी नगरसेवक माजी गणेश आमच्या भागात रहिवाशाचे स्वतः सामील झालेले, आम्हाला कोणाला बोलावं लागलं नाही. का शिवसेनेची रॅली आहे, महायुतीची रॅली आहे, अत्यंत चांगला प्रचार मिळाला. सकाळी 10:30 पासून झालेली आमची रॅली, आता वाजले किती 2:45. म्हणजे विचार करा, या भागात फिरत असताना एक वेगळा आनंद. लोक अनेक ठिकाणी थांबून आमच्या आरती करत होते का आमच्या भागातील श्रमाने पॅन्टचे श्रमान नगरसेवक येणार आहेत. खरं विश्वास आहे हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे असतील, ठाण्यात धर्मवीर दिर्घ साहेब यांनी तो हिंदुत्व जिवंत ठेवलेला आहे आणि त्या विचाराने आम्ही सगळे 14 नगरसेवक या ठिकाणी आज अमधून स्वतः आमचे गणेश कांबळे, बमधून अनिता गौरव, त्या विजय लाशे आणि मी स्वतः उमेश पाटील आणि असंख्य कार्यकर्त्यांची मेहनत. मी आजही म्हणतो का तुमचे जर पाठीमागे ताकद कार्यकर्त्याचे असले तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. आज या ठिकाणी शिवसेना, भाजप आणि रिपाईच्या महायुतीचे चौघही उमेदवार, अ मधना मी स्वतः गणेश कांबळे, ब मधना आमच्या अनिताताई गौरी आहेत, क मधना आमच्या विजयाताई लासे आहेत आणि ड मधना आमचे उमेश नाना पाटील. आज या ठिकाणी बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. सकाळी साधारणतः 10:30 वाजता या रॅलीचं सुरुवात या ठिकाणी प्रभागातना रेतीबंदरवरनं झाली. मग रेतीबंदर, पारसिक नगर, खारीगाव, दत्तवाडी, सह्याद्री, आनंद विहार, तसंच महात्मा फुले नगर या संपूर्ण प्रभागामध्ये आज एकच खुशीचे वातावरण होते, आनंदाचे वातावरण होते, विजयाचे वातावरण होते. कारण की आज असंख्य कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तसेच ज्येष्ठ मंडळी असू द्या, तरुण मंडळी असू द्या, सर्वांचाच या रॅलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणे उत्साहाने या ठिकाणी समावेश होता. आणि आज संपूर्ण प्रभागामध्ये फिरल्यानंतर नागरिकांचाही जो प्रतिसाद होता, ठिकठिकाणी गेल्यानंतर आरती ओवाळून आम्हाला शुभेच्छा नागरिक देत होते.